पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडीत काढणार आहेत. नेहरू हे आजवर्षे देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते, पण पुढच्या आठवड्यामध्ये मोदी हे देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान आता ठरणार आहेत. पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट. मेरी जो ताकत है वो मोदी नहीं है, 140 करोड़ देशवासी. पंडित जवाहरलाल नेहरू 4398 दिवस. नरेंद्र मोदी 4399 दिवस. भारत माता की, भारत माता की. भारताच्या आधुनिक राजकीय इतिहासाची व्याख्या बदलणाऱ्या एका ऐतिहासिक टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर होते. त्यांच्यानंतर अनेक पंतप्रधान झाले, पण कुणालाही नेहरूंचा तो विक्रम मोडता आला नव्हता. मात्र नरेंद्र मोदी हा विक्रम मोडणार आहे. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि 26 मे 2014 नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर सलग 3 वेळा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मोठा जनादेश मिळवत मोदींना सत्ता कायम राखता आली. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं 10 जून 2026 ला मोदी सलग 4399 दिवस पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. आणि मग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदी राहण्याचा नेहरूंच्या नावावर असलेला विक्रम मोदी मागे टाकतील. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. पण हा टप्पा केवळ आकडेवारी पुरता मर्यादित नाही. भारताच्या समकालीन राजकीय व्यवस्थेतल्या मोठ्या बदलाचं हे प्रतीक आहे. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत घवघवीत यश मिळवणारे पंतप्रधान ठरणार आहे. खरं तर हे भारताच्या लोकशाही राजकारणातील दीर्घकालीन राजकीय स्थैर्याच्या कालखंडाचं प्रतीक आहे. आजवर देशाच्या राजकारणात सर्वाधिक काळ देशाचं नेतृत्व करण्याचा मान हा पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींना मिळाला. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू गांधी युग हे राजकारणाचं मापदंड ठरलं. पण आता मोदींनी या निमित्तानं एक पाऊल पुढे टाकलंय. मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. इतिहासात डोकावून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी लोकसभेची स्थापना झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 27 मे 1964 पर्यंत ते या पदावर राहिले. हा कालावधी एकूण 4398 दिवसांचा होता. तर इकडे नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 26 मे 2014 ते 10 जून 2026 या कालावधीत त्यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ 4399 दिवसांचा पूर्ण होणार आहे. पंडित नेहरूंनंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सलग कार्यकाळ 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 असा 4077 दिवसांचा होता. पण पंतप्रधान मोदींनी 25 जुलै 2025 रोजी तो विक्रमही मागे टाकला. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोदी हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कालखंडातले आहेत. 2 भिन्न काळात त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली. विकासाच्या 2 वेगवेगळ्या टप्प्यांवर
त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. नेहरूंनी नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारताची सूत्र हाती घेतली. त्यावेळी देशाची लोकसंख्या, राजकीय स्पर्धा मर्यादित होती, तर सत्ता केंद्रित राजकीय व्यवस्था होती. याउलट मोदी अधिक लोकसंख्या, अधिक राजकीय स्पर्धा, अधिक गुंतागुंतीची अर्थव्यवस्था आणि डिजिटल भारताचं नेतृत्व करतायत. Peace has been said to be indivisible. So is freedom. So is prosperity now. नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा भारताची लोकसंख्या होती 34 कोटी. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा लोकसंख्या 131 कोटीहून अधिक होती. सध्या भारताची लोकसंख्या 146 कोटीहून अधिक आहे. 1951 ते 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 53 राजकीय पक्ष होते. 2014 मध्ये हा आकडा 464 वर जाऊन पोहोचला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 744 पक्षांनी सहभाग घेतला. शिवाय प्रादेशिक पक्षांची ताकदही वाढली. 1952च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 489 पैकी 364 जागा जिंकल्या. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाकडे केवळ 16 जागा होत्या. मोदींच्या काळात प्रादेशिक पक्षांचा विविध राज्यांमध्ये प्रभाव कायम आहे. मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 17 कोटी मतदार होते. 2014 मध्ये मतदारांची संख्या 83 कोटींपेक्षा अधिक होती. जागतिक संकटात आर्थिक वाढीचा वेगही तितकाच महत्वाचा आहे. नेहरूंच्या काळात सरासरी जीडीपीचा रेट हा 3.54% इतका होता, तर मोदींच्या काळात कोविडचं संकट असतानाही जीडीपी 6.5 ते 7% नोंदवला गेला. शिवाय प्रसार माध्यमांचा प्रभावही वाढलेला आहे. नेहरूंच्या काळात खाजगी वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांची आव्हानं नव्हती. खाजगी वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाकडून मोदींच्या नेतृत्वाचं सध्या विश्लेषण केलं जात आहे. जागतिक पातळीवर सुद्धा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. नेहरूंनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात 3 परदेशी संसदेत संबोधित केलं, तर मोदींनी आतापर्यंत 19 परदेशी संसदेत संबोधित केलं. आंतरराष्ट्रीय मान सन्मानांच्या बाबतीत सुद्धा ही तुलना जेव्हा करतो तेव्हा नेहरूंना 2 देशांनी सन्मानित केलं, तर मोदींना आतापर्यंत 30 आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळालेत. नेहरू आणि मोदी या दोन्ही नेत्यांनी आपापल्या काळात विविध आव्हानांचा सामना केला. देशाच्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास सलग 2 वेळा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवून पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे मोदी हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. एवढंच काय, पण नेहरू नंतर सलग 3 लोकसभा निवडणुका जिंकणारे पंतप्रधान म्हणून सुद्धा मोदींकडे पाहिलं जातं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.